भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक या पदासाठी आपण महानगरपालिकेचा जॉब छान आहे की नगर परिषदचा जॉब छान आहे. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोकरी मिळणं हे महत्त्वाचा भाग आहे. नोकरी, कुठलीही शासकीय नोकरी मिळणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि सांगायचं झालं तर आता मी महानगरपालिकेतही काम केलेलं आहे स्वच्छता निरीक्षक या पदावर, आणि नगर परिषदलाही काम केलेलं आहे स्वच्छता निरीक्षक या पदावर. तर बघा, महानगरपालिका जास्तीत जास्त डेव्हलप भाग असतो आणि डेव्हलप भाग असल्यामुळे तिथे त्रास जात नाही जास्त. आणि पर्टिक्युलर 2 एरिया या 3 एरिया किंवा 1 एरिया असा एका स्वच्छता निरीक्षकाला दिलेला असतो. त्या एरियाच्या बाहेरचं काम त्याला पाहावं लागत नाही. मग त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जितके नगरसेवक असेल, 2 असेल, 4 असेल, फक्त तेवढ्याशी संबंध येत असतो. त्यांचे काही कामं राहिले ते फोनवर सांगतात आणि त्या असिस्टंटमार्फत किंवा कर्मचाऱ्यामार्फत करून घ्यावे लागत असतात. आणि नगर परिषदचं कसं असते की अनडेव्हलपमेंट भाग असतो. अनडेव्हलपमेंट भाग म्हणजे पूर परिस्थिती किंवा मग पाणी साचून राहणं किंवा मग कुठेतरी काही आणखी प्रॉब्लेम्स असतात. त्याचबरोबर वेगवेगळे आणखी प्रॉब्लेम्स असतात. नगरसेवक किंवा जे काही पदाधिकारी असतात त्यांची संख्या जास्त असते आणि पोस्ट जी आहे ती 1 या 2च असते. महानगरपालिकेत तसं नसते. महानगरपालिकेत 30-40 स्वच्छता निरीक्षक असतात, कुठे 60 असतात, क्षेत्रफळानुसार असतात. तर इथे नगर परिषदमध्ये 1 या 2च पोस्ट असतात. आणि तिथे काय होतं की मग 17 नगरसेवक 18 नगरसेवक आपल्यालाच कॉल करतात. म्हणजे रिस्पेक्ट, जसं महानगरपालिकेमध्ये एवढे 30-40 स्वच्छता निरीक्षक असतात, कर्मचारी हजारो कर्मचारी असतात, सर्व आपल्याला ओळखतात, तर थोडं रिस्पेक्ट वगैरे छान मिळून जाते. परंतु नगर परिषदमध्ये स्वच्छता निरीक्षक या पोस्टला व्हॅल्यू नसल्यासारखं, लोकांना माहीतच नाही राहत, कर्मचारी पण मोजके असतात. त्यामुळे महानगरपालिकेचं एक छान पोझिशन असते. महानगरपालिकेमध्ये ही पोस्ट छान असते.